विधानसभेचे इलेक्शन झाले। त्या इलेक्शनमध्ये माढा तालुक्यामध्ये अभिजित आबा पाटील आमदार ज्यांनी ऊस दराचा प्रचारामध्ये ऊस दराचा मुद्दा घेतला आणि त्या प्रचारामध्ये त्यांनी सांगितलं की माढा तालुक्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना की मी 3,500 रुपयाचा दर तुम्हाला देऊ, येणाऱ्या गाळपामध्ये मी तुम्हाला 3,500चा ऊसाचा दर देतोय। आणि माढा तालुका हा सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त ऊस उत्पादक म्हणून ओळखला जाणारा कारखाना आहे। याच तालुक्यामध्ये देशात सगळ्यात जास्त गाळप करणारे साखर कारखाने आहेत। आणि या तालुक्यातल्या जनतेला आमदार अभिजित पाटलांनी ऊसाच्या दरावर राजकारण नेऊन त्या जनतेची फसवणूक केली असं मला वाटतंय। कारण आम्ही आता ज्या बाहेर फिरत असताना गावोगावी शेतकऱ्यांनी आमच्यापाशी की बाबा अभिजित पाटील आता जो कार्यक्रम घेतात, आता उद्याच्याला त्यांचा महिला दिनानिमित्त एक कार्यक्रम आहे, महिलांचा सन्मान हा तर केलाच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जी काय शिकवून दिली असेल तर महिलांचा सन्मान करा। 400 वर्षापासून महाराष्ट्रात महिलांचा सन्मान आणि इथून पुढच्याही 400 वर्षापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी जो महिलांचा सन्मान शिकवून दिली ही चालूच राहणार आहे। आमचं त्यांनी महिलांचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल दुमत काहीच नाही, पण ज्या महिलांनी कष्ट करून स्वतःचा घाम गाळून जो ऊस पीक या आमदारांच्या शब्दावर ऊस जोमात आणला आणि त्यांच्या साखर कारखान्याला ऊस पाठवला, आता कारखाना बंद होऊन 20 दिवस झाले तरीही पूर्ण गाळप झालेल्या ऊसाचं बिल मिळालेलं नाही। आणि 3,500चा तर विषयच नाही। 2800, 2,000 प्रमाणेच त्यांनी काही कर्कम भागातल्या शेतकऱ्यांना ॲडव्हान्सपोटी 2,000 दिले, असे काही तर तिकडं थोडासा सूर चालू आहे। पण माढा तालुक्यातल्या एकाही शेतकऱ्याला अद्याप कुठलंही बिल मिळालेलं नाही। आणि हा माढा तालुका हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा तालुका आहे। त्या मुद्द्यावर ज्या मुद्द्यावर आमदार साहेबांनी इलेक्शन लढवलं, आज तो मुद्दा बाजूला ठेवून आमदार साहेबांनी खेळ पैठणीचा अमुक कार्यक्रम तमुक कार्यक्रम, माझे आमदार साहेबांना विनंती आहे, हा तालुका काय डोंबाऱ्याचा तालुका नाही। तुम्ही आमच्या तरुण पिढीला खेळ दाखवून काय तुम्ही त्यांना तारावरची कसरत करायला लावणार आहे का? आज ह्या तालुक्यातला शेतकरी, आज ह्या तालुक्यातला कष्टकरी हा ऊस उत्पादक आहे। आणि तुम्ही जे इलेक्शन लढवलं हे ऊसाच्या मुद्द्यावर लढवलं आणि आमच्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं हे ऊसाच्या मुद्द्यावर केलं। कारण ह्याच्या अगोदर विकासाचा दृष्टिकोन जर तुमचा काय असता तर ह्याच्या अगोदर तुम्ही काय पंढरपूर तालुका अगर दुसऱ्या कुठल्या तालुक्याचा आमदार नव्हता की त्या तालुक्याचा तुम्ही भला मोठा विकास केला आहे, भला मोठा निधी आणला आहे। आणि आता आपल्या तालुक्याचे सुद्धा अशीच परिस्थिती आबा करतील असं काहीच नव्हतं। फक्त ऊसाच्या मुद्द्यावर तुम्ही राजकारण फिरवलं आणि तुम्ही आमदार झाला। तुम्ही आमदार झाल्यापासून ह्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून तुम्ही गायब झालेला आहे। आता शेतकऱ्याची अशी परिस्थिती आहे, लाईट बिल सरकारनं शेतकऱ्यांचं माफ केलेलं आहे, लाईट फुकट आहे। आणि जाणून बुजून माझा आरोप आहे आमदारांवर की माढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी लाईट 24 तासातून 4 ते 5 तास फक्त सलग मिळते। आणि ह्याचं कारण म्हणजे सरकारनं जो निर्णय घेतला की लाईट फुकट द्यायची, आणि तो निर्णय आमदार सरकारच्या विरोधात असल्यामुळं, विरोधी पक्षाचे असल्यामुळं आमदारांनी जाणीवपूर्वक या तालुक्यातल्या लाईटविषयी दुर्लक्ष केलेलं आहे। आज आम्हाला तुमच्या ह्या कुठल्याही कार्यक्रमाची खेळाची गरज नाही। अजून उन्हाळा चालू होणार आहे, इथून पुढे 3 महिने आहेत। आत्ता जर अशी परिस्थिती असेल 2 आणि 3 तासाची लाईटची, तर पुढच्या 3 महिन्यात काय होणार? आमदारांनी थोडं सत्कार बाकीचा कार्यक्रम बाजूला ठेवून या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या ऊसाच्या दराबाबतीत पहिल्यांदा खुलासा करावा। आणि जी परिस्थिती आज जर बघितलं या नदीकाठच्या परिसरात आमच्या शिनामाईच्या पूर्ण पट्ट्यात 90% ऊस आहे। आणि त्या ठिकाणी जर लाईट 2 तास आणि 3 तास मिळत असेल तर मग तो ऊस पुढच्या हंगामापर्यंत जगणार कसा? आणि ह्याला पुरेपूर जबाबदार कोण असतील तर आमदार अभिजित पाटील आहेत। त्यांनी
अधिकाऱ्यांची बैठक लावावी, अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसमोर आणावं आणि लाईटीचा प्रश्न पहिल्यांदा मिटवावा आणि 3,500चा जो तुम्ही धक्का म्हणता, त्यांच्या भाषेत धक्का, ह्याच्या अगोदर कापशेवाडीला मागचे 5-6 महिन्याखाली आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आलते. त्यावेळेस अभिजित पाटलांनी पहिल्यांदा या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना फसवायची सुरुवात आदरणीय पवार साहेबांच्याच स्टेजवरने केली होती. की त्यावेळेस अभिजित पाटलांनी सांगितलं की साहेब, मी अजून एक धक्का देतो आणि बारका धक्का देऊन शेतकऱ्यांचा विश्वास निर्माण केला. आणि आज जर आपण बघितलं तर शेतकरी त्या बारक्या धक्क्याला या माढा तालुक्यातला फसला, त्यांना मतदान केलं, त्यांना आमदार केलं आणि परत आबांनी त्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. 3,500चा धक्का काय आबांनी दिलेला नाही. दुसरं, ज्यावेळेस आबा प्रचारामध्ये फिरत होते त्यावेळेस आबांनी प्रत्येक भाषणात, प्रत्येक सभेत सांगितलं की 10,000 कॅपॅसिटीचा माझा साखर कारखाना आहे. माढा तालुक्यातल्या जनतेला सांगितलं, तुमच्या तालुक्यातनं 300 वाहनांचे मी करार केले आहेत. 300 पैकी 30 वाहनं सुद्धा या तालुक्यात आबांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस नेण्यासाठी पाठवलेली नाहीत. तिथेही आबांनी फसवलं. आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की लोकांनी दबक्या आवाजात या तालुक्यामध्ये चर्चा चालू आहे की आता बोलायचं कोणापाशी. ह्याच्या अगोदर तालुक्यातली ऊस परिस्थिती चांगली होती. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वाहनांची संख्या भरपूर होती. आज अभिजित पाटलावर विश्वास ठेवून ह्या तालुक्यातला शेतकरी ऊस उत्पादक फसलेला आहे असं मला स्वतःला वाटतंय. आणि अभिजित पाटलांनी बाकीच्या गोष्टी सोडून ज्या मुद्द्यावर तुम्ही इलेक्शन लढवलं तो मुद्दा बाजूला ठेवायचा आणि त्या मुद्द्याकडे शेतकऱ्यांना जाऊन द्यायचं नाही. म्हणून काहीतरी कार्यक्रम घ्या, खेळपैठणीचा घ्या, मध्ये कुठला तरी कार्यक्रम दुसरा त्यांनी आणला होता. हा तालुका कार्यक्रमाचा नाही, हा शेतकऱ्याचा तालुका आहे आणि तुम्ही शेतकऱ्याची फसवणूक करताय. त्याच्यासाठी अभिजित पाटलांनी येत्या 8 दिवसाच्या आत जर ह्या शेतकऱ्यांना 3,500चं उत्तर नाही दिलं तर मी माढा तालुका शिवसेनेच्या वतीनं पत्रकार परिषद आज घेऊन आम्हाला विनंती करतो, तुम्ही जर हा 3,500च्या धक्क्याचं उत्तर नाही दिलं तर तुम्हाला ह्या तालुक्यामध्ये शिवसेनेचा पदाधिकारी, शिवसेनेचा कार्यकर्ता फिरून देणार नाही. कारण तुम्ही ऊसाच्याच मुद्द्यावर आमदार झालेला आहे. तो मुद्दा तुम्ही बाजूला ठेवू नका, तुम्ही या तालुक्यातल्या जनतेला फसवू नका. एवढीच या पत्रकार परिषदेच्या निमित्त मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.